नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूया कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडला. आपण पाहत आहोत प्रकार क्रिस्टलाइन सॉलिडचे. त्याच्यापैकी पहिला प्रकार आयोनिक सॉलिड, दुसरा प्रकार मॉलिक्युलर सॉलिड, हे आपण पूर्ण केलेले आहेत. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन प्रकाराला, ज्याचं नाव आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. तर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड बद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामधला एक एक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो, तो व्यवस्थित ऐका. पहिला जो पॉइंट आहे तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, एक लक्षात घ्या, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड जो असतो त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण असतात. प्रत्येक सॉलिडचा आपण प्रकार बघत असताना प्रत्येकामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोणते आहेत हे आपण पाहत आलेलो आहोत. तुम्हाला माहित आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आयोनिक सॉलिडमध्ये आयन्स होते, चार्ज आयन्स, मग ते कटायन्स असतील किंवा अनायन्स असतील. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण होते, मॉलिक्युल्स होते, मग ते पोलार असतील, नॉन पोलार असतील किंवा हायड्रोजन बॉन्डेड असतील. आणि या तुमच्या कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोण असतात, तर ॲटम्स असतात. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, ॲटम्स. आता बघा, एक स्ट्रक्चर काढतो तुमच्या लक्षात येईल. कार्बन आहे, हे सगळे कार्बनचे ॲटम्स आहेत आणि हे ॲटम्स म्हणजे ह्याचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. हे अशा प्रकारचे सगळे कार्बन्स या ठिकाणी आपण काढलेले आहेत. हे सगळे जे आहेत ते कार्बन्स आहेत. ओके, तर हे अशा प्रकारचं संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी थोडक्यात आपल्याला काढता येतं आणि अशा प्रकारचं संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी आपण काढलेलं आहे. हे पहा, आता हे संपूर्ण स्ट्रक्चर हे एक कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचं स्ट्रक्चर तुमच्या समोर काढलेलं आहे. आणि याच्यामधला हा जो एक एक कार्बन दिसतोय हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. आणि अशा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पासून हा संपूर्ण क्रिस्टल, हा संपूर्ण सॉलिड तयार झालेला आहे. हे संपूर्ण क्रिस्टल अशा प्रकारच्या ॲटम्स पासून तयार झालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये असलेला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा कोण आहे, ॲटम आहे. कन्सेप्ट क्लिअर. नंबर 2, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट जो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आहे इंटर पार्टिकल फोर्स आहे. तुम्हाला माहित आहे हे सगळे ॲटम्स आहेत आणि ह्या सगळ्या ॲटमला एकत्र बांधावं लागतं, तेव्हाच हा संपूर्ण मॉलिक्यूल एका ठिकाणी राहील. हा संपूर्ण सॉलिड आहे. या क्रिस्टल स्ट्रक्चरमधले हे सगळे जे ॲटम्स आहेत ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याचं काम आहे. आणि मग याच्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोण आहे, तर याच्यामध्ये असतं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कोव्हॅलेंट बॉन्ड. हा कोण आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड काय करतो, याच्यामध्ये असलेल्या या सगळ्या ॲटमला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतो. आणि मग अशा प्रकारची एक कंटिन्युअस सिस्टीम आहे कोव्हॅलेंट बॉन्डची. दिस इज द कंटिन्युअस सिस्टीम ऑफ ए कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि मग अशा प्रकारची जी कंटिन्युअस सिस्टीम आहे कोव्हॅलेंट बॉन्डची, आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच या ठिकाणचा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो काय, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. दुसरा कन्सेप्ट क्लिअर झाला की कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये असलेला इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि त्याला म्हटलेलं आहे कंटिन्युअस सिस्टीम ऑफ ए कोव्हॅलेंट बॉन्ड. अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपल्या पुस्तकात केलेला आहे. ठीक आहे. आता हे सगळे ॲटम जेव्हा एकमेकाला जोडले जातात तेव्हा त्या ठिकाणी एकच मॉलिक्यूल तयार होतो. हा संपूर्ण एकच मॉलिक्यूल आहे. तो संपूर्ण क्रिस्टल म्हणजे एक मॉलिक्यूल आहे. हे लक्षात घ्या बरं का. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचं वैशिष्ट्यच असं आहे की त्या ठिकाणी जे काय ॲटम्स असतील ते सगळे ॲटम्स एकमेकाला जोडले जातील. कशानं जोडले जातील, कोव्हॅलेंट बॉन्डनं. आणि कोव्हॅलेंट बॉन्डनं जोडून अशा प्रकारचा फक्त एक म्हणजे सिंगल मॉलिक्यूल तयार होतो, जो आकारानं फार मोठा असतो. म्हणजे संपूर्ण क्रिस्टल म्हणजे एकच मॉलिक्यूल असणार आहे, जो सिंगल असणार आहे आणि जो
मोठा असणार आहे, त्याला जंट मॉलिक्यूल असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, इन कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड द ॲटम्स आर जॉइंटेड बाय कोव्हॅलेंट बॉन्ड टू फॉर्म ए सिंगल, एकच मॉलिक्यूल तयार होतो, सिंगल जंट मॉलिक्यूल, सिंगल जंट मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतो. अशा प्रकारे ह्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड जे असतात याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड जे असतात याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो, स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. याच्यामधला जो बॉन्ड आहे तो मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं हे जे काही कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असतात ते कसे असतात, तर ते असतात हार्ड, कठीण असतात, अँड इनकॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल, हार्ड अँड इनकॉम्प्रेसिबल. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजे ही सगळी माहिती तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो तुमच्या समोर, की हे जे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आहेत, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आर द हार्डेस्ट मटेरियल, सगळ्यात कठीण असलेले. तुम्हाला माहित आहे हिरा हा सगळ्यात कठीण असलेला पदार्थ आहे, आणि तो हिरा, तो डायमंड, त्यालाच आपण काय म्हणत असतो, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड असं म्हणतो. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड हे कसे असतात, हार्डेस्ट असतात, हार्ड असतात, आणि त्याला कॉम्प्रेस करता येत नाही, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून त्याला छोटं करता येत नाही, म्हणून इनकॉम्प्रेसिबल असं म्हटलेलं आहे. आपण तो शब्दप्रयोग तुमच्या समोर आहे. तुम्हाला माहित आहे, पण हे हार्डपणा, हा इनकॉम्प्रेसिबलपणा याच्यामध्ये का निर्माण झाला, एकच कारण आहे, त्याच्यामधला बॉन्ड मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. द कोव्हॅलेंट बॉन्ड इज स्ट्रॉंग अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ए स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डिंग द कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आर हार्ड अँड इनकम्प्रेसिबल. आणि अशा प्रकारचे सॉलिड हे हार्डेस्ट असतात, सगळ्यात हार्ड, त्याला आपण हार्डेस्ट असं म्हणतो. संपलं. मग आता पुढचे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, की बाबा ह्याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, बॉइलिंग पॉईंट कसा आहे, आणि मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे. मग तुम्हाला माहित आहे मेल्टिंग पॉईंट कशावरती अवलंबून असतो, त्याच्यामधला बॉन्ड कसा आहे. मग तुम्हाला माहित आहे याच्यामधला बॉन्ड हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कसा असणार आहे, हाय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात घ्या, ह्याला लय स्पष्टीकरण सांगायची गरज नाही, एका वाक्यात तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल बाबांनो, की द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड इज व्हेरी हाय. ते हाय असतं, जास्त असतं. कशामुळे जास्त असतं, तर त्याच्यामधला जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डिंग द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ द कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड इज हाय, व्हेरी हाय. ओके. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी, काय काय ह्याची कंडक्टिव्हिटी कशी आहे. कंडक्टिव्हिटी मग ती थर्मल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, कंडक्टिव्हिटी कशी आहे. कंडक्ट करणे म्हणजे वाहून नेणे, इलेक्ट्रिसिटीला वाहून नेणे, उष्णतेला वाहून नेणे, हीट कंडक्ट करणे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणे, ह्या सगळ्या प्रॉपर्टी कशावरती अवलंबून आहेत हे तुम्हाला माहित आहे. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे, एखादा पदार्थ इलेक्ट्रिक करंटला कंडक्ट कधी करू शकतो, जर त्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स असतील किंवा फ्री आयन्स असतील. फ्री म्हणजे मोकळे पाहिजे, फिरणारे पाहिजे ना. इलेक्ट्रॉन्स नुसता असून फायदा नाही, ते फ्री असले पाहिजेत. आयन्स नुसते असून फायदा नाही, ते फ्री असले पाहिजेत. आणि मग तुम्हाला माहित आहे की बाबा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत का, आहेत ना. बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉन आहे, बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉन. हे जे बॉन्ड्स आहेत ना, हे बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आहेत. परंतु या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या बॉन्डमध्ये बांधलेले आहेत. दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री, दीज इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट विदिन द कोव्हॅलेंट बॉन्ड, सो दे आर स्टेशनरी, दे आर स्टेबल, दे आर नॉट एबल टू मूव्ह. ते मूव्ह करू शकत नाहीत. समजताय का. हा. आणि म्हणून तुम्हाला म्हणता येईल कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर असं म्हटलेलं आहे, पुअर. आणि दे आर गुड इन्सुलेटर, दे आर गुड इन्सुलेटर. हे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. समजलं का. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडमधून विद्युत धारा वाहू शकत नाही. सो कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याचं कारण आहे ड्यू टू द अब्सेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळं, त्याच्या गैरहजेरीमुळं याच्यातून उष्णता पण वाहत नाही आणि याच्यामधून विद्युतधारा पण वाहत नाही. सो दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बट दे आर इन्सुलेटर.
आणि महत्त्वाचा पॉईंट उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. उदाहरणामध्ये कोणतं डायमंड, क्वार्ट्स हे काही महत्त्वाचे उदाहरण आहेत. अशा प्रकारचा हा कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचा भाग. ओके, धन्यवाद.